मित्रांनो, महाडीबीटी अंतर्गत वेगवेगळ्या घटकांसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे। ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेले होते वेगवेगळ्या घटकांसाठी, त्या घटकांसाठी लॉटरी लागणं सुरू झालेलं आहे। मित्रांनो, तुम्ही देखील अर्ज केलेला असेल आणि तुम्हाला देखील लॉटरी लागलेली असेल किंवा मेसेज वगैरे आलेला असेल, तर मला कमेंट करून सांगा कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही आहात आणि त्याचबरोबर कोणत्या घटकासाठी तुम्हाला लॉटरी लागलेली आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। आता ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते, मी पाठीमागेच एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून घ्या। जे जवळपास 1 वर्षापासून महाडीबीटी पोर्टलवरच्या अर्जांची छाननी झालेली नाही, अर्जांची लॉटरी लागलेली नाही। लवकरात लवकर अर्ज जवळपास 20 फेब्रुवारीच्या आसपास ही लॉटरी लागू शकते, मी अगोदरच सांगितलेलं होतं। त्याच पद्धतीनं मित्रांनो, 20 फेब्रुवारी तर नाही, 11 फेब्रुवारी जवळपास 11 ते 12 फेब्रुवारीलाच या अर्जांची छाननी सुरू होऊन त्यांना लॉटरी लागलेली आहे। तर व्हिडिओमध्ये कोणत्या घटकासाठी लॉटरी लागलेली आहे ते संपूर्ण डिटेल बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतर, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, पाठीमागे महाडीबीटी अंतर्गत जवळपास सोलार नॅपसॅक या घटकासाठी अर्ज करण्यासाठी मी व्हिडिओ एक केला होता। त्या व्हिडिओ अंतर्गत तुम्हाला अर्ज करा म्हणून आवाहन केलं होतं, प्रोत्साहन दिलं होतं, रिक्वेस्ट केली होती म्हणलं तरी चालेल। तर ज्या शेतकऱ्यांनी ते माझा व्हिडिओ बघून अर्ज केले होते सोलार नॅपसॅकसाठी म्हणजे फवाऱ्यासाठी, त्या शेतकऱ्यांना लॉटरीचे मेसेज येणं स्टार्ट झालेलं आहे। तुम्हाला देखील सोलारचा मेसेज वगैरे सोलार फवाऱ्याचा मेसेज वगैरे आलेला असेल तर मला कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे। त्यानंतर दुसरा घटक म्हणजे मित्रांनो, टोकन यंत्राचे सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना मेसेज गेलेले आहेत, त्यांना सुद्धा लॉटरी लागलेली आहे टोकन यंत्रासाठी। त्यानंतर काही शेतकऱ्यांना PVC पाईपसाठी सुद्धा ही लॉटरी लागलेली आहे। तुम्हाला देखील ही लॉटरी लागलेली असेल तर मला कमेंट करून सांगायचं आहे। त्यानंतर तुषार सिंचनचे बऱ्याच दिवसापासून ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते त्या शेतकऱ्यांची लॉटरी निघत नव्हती, त्यांना तुषार सिंचन वगैरे मंजूर होत नव्हतं, त्यांच्या अर्जांची छाननी वगैरे होत नव्हती। तर त्यांना सुद्धा अतिशय गुड न्यूज आहे मित्रांनो, तुषार सिंचनचे सुद्धा लॉटरी लागणं किंवा निवड होणं सुरू झालेलं आहे। त्यानंतर ठिबक सिंचनमध्ये सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज केलेले असू शकतात, त्या शेतकऱ्यांचे सुद्धा अर्ज मंजूर होणं सुरू झालेले आहे, त्यांना मेसेजद्वारे कळवण्यात देखील येत आहे। आता राहिला प्रश्न इतर घटकांसाठी। काही शेतकऱ्यांनी नवीन विहीर दुरुस्ती, जुनी विहीर दुरुस्ती, त्याचबरोबर काही शेतकऱ्यांनी इतर घटकांसाठी सुद्धा अर्ज केलेले होते। त्या अर्जांची सोडत कधी निघणार आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही जर नवीन विहीर, जुनी विहीरसाठी अर्ज केलेले असतील तर तुम्ही जर बऱ्याच दिवसापासून अर्ज केलेले असतील, तुम्ही जर स्टेटस चेक केलेलं नसेल तर जाऊन स्टेटस चेक करायचं आहे, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना जुनी विहीर दुरुस्तीसाठी अर्ज मंजूर झालेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी अजून सुद्धा स्टेटस चेक केलेलं नाही त्या शेतकऱ्यांनी सुद्धा स्टेटस चेक करायचे आहे। आता राहिला प्रश्न बाकीच्या शेतकऱ्यांचा काय, नवीन विहीर दुरुस्ती आणि जुनी विहीर दुरुस्तीसाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते त्या शेतकऱ्यांची सुद्धा सोडत निघणार आहे लवकरच। त्यानंतर मित्रांनो, पाठीमागे जवळपास 27 तारखेला काहीतरी एक अर्ज निघले होते 2-4 घटकासाठी। त्यामध्ये तुषार सिंचन होतं, ट्रॅक्टरच्या अवजारांचं अनुदान होतं, त्यानंतर जवळपास इतर घटकांसाठी तुषार सिंचनसाठी सुद्धा अर्ज करण्याचं सांगितलं होतं। त्यातील काही शेतकऱ्यांची सुद्धा सोडत निघालेली आहे। त्यानंतर मित्रांनो, काल परवा मी एक व्हिडिओ बनवलेला होता महाडीबीटीच्या नवीन योजनांविषयी, ज्याच्यामध्ये मला वाटतं उन्हाळी तीळसाठी आणि भुईमुगासाठी बियाण्यांसाठी अर्ज करण्यासाठी कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात आलेलं होतं शेतकऱ्यांना। ज्या शेतकऱ्यांनी त्यासाठी अर्ज केलेले होते त्यांची सुद्धा सोडत लवकरच निघणार आहे। ती सोडत कधी निघणार आहे ते पुढील व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। हा व्हिडिओमध्ये ज्या शेतकऱ्यांना लॉटरी लागलेली आहे त्या शेतकऱ्यांनी मला कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होईल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा मेसेज बघायला सोपं जाईल, त्यांचं स्टेटस चेक करायला सोपं जाईल आणि त्यांना इन्फॉर्मेशन देखील मिळू शकते। तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।